हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज आहे भाऊबीज. तर माझा मोठा भाऊ मामींना सोडवायला चालला होता त्यांच्या माहेरी आणि माझी मोठी बहीणसुद्धा आलेली होती घरी, कारण की आज भाऊबीज आहे. आणि हा माझा भाऊ आज पहिल्यांदा मला काहीतरी काम करताना दिसत होता जेव्हापासून तो अकॅडमीवरून आलेला. नाही तर फोन आणि फोन आणि फोन आणि तो इथे तो स्वराजची गाडी चार्जिंगला लावत होता. त्यानंतर तो चालला होता आमच्या छोट्या साक्षीला घरी सोडवण्यासाठी. तेवढंच माझी मम्मी तिला बोलली की तू आता जेवण करूनच जा. मग ती जेवण करायला बसली. मी तिच्याकडे फोन केला आणि मी तिच्याकडे फोन केला, ती लाजणार नाही असं होणार नाही. त्यानंतर मी माझ्या मोठ्या बहिणीच्या केसांना गजरा लावायला बसली. तर मी काही अशा पद्धतीने तिच्या केसांमध्ये गजरा लावला होता. मग त्यानंतर आम्ही दोघींनी साडी वेअर केलेल्या होत्या. मग इथे मी थोडा फ्लेक्स करत होती आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. मग काही पोज वगैरे दिले, फोटो वगैरे शूट केले. मग त्यानंतर माझी मम्मी ओवाळायला बसली आणि आमचा छोटा स्वराजी लगेच बसला. त्याला वाटलं त्याला पण ओवाळणार आहे. मग त्याला म्हटलं नाही तुला नाही. मग त्याला राग आला. मग त्यानंतर मी सुद्धा ही इथं ओवाळायला बसली आणि ते हे स्वीट्स खात नव्हते. तर इथे माझी रिॲक्शन तुम्ही बघ. थोडं तरी गेम खाय. बघितले माझी रिॲक्शन, थोडे तरी घे आणि खाय, कारण की खातच नव्हते एवढी मिठाई आणून पण. आणि मग त्यानंतर इथे आमच्या स्वराजला थोडा राग आलेला होता, कारण की त्याला कोणीच ओवाळलं नव्हतं. मग त्याला म्हटलं चल तू बस, मी तुला ओवाळती. आणि मी ते त्याला ओवाळायला लागली तर तो लगेच मला बोलायला लागला की माझ्याकडे पैसे नाही. आता त्याचं तुम्ही बोलणं आहे का? आज पैसे नाही का? काय नाही, चालतं. पैसे नाही दिले तरी काय पैसे नाही ग. चालतं चालतं. पैसे नको देऊ, काही नाही. काय चांगलं गेलो का तो तुम्हाला पैसे? हा, उद्या दे हा, काही नाही. तर तो अशा पद्धतीने मला उद्या पैसे देणार होता. म्हणजे आमच्या घरातलं सर्वात क्यूट कार्टून हेच आहे. मग त्यानंतर मला त्यांनी मस्तपैकी पप्पी दिली. आणि इकडे माझा मोठा भाऊ इथे नोटा धुवत होता, कारण की त्यांनी जी मला ओवाळणी टाकली होती ती तेलामध्ये गेलेली. म्हणजे ओवाळता ओवाळता त्याच्यावरती तेल सांडलेलं आणि इथे तो तेच मला क्लीन करून देत होता. मग त्यांनी हेअर ड्रायरनी सुद्धा ती नोट सुकवली, पण ते डाग तर काही गेले नाही. पण मग म्हटलं ठीक आहे आता जाऊ द्या. मग त्यानंतर मग माझी मम्मी आणि माझी बहीण आम्ही गेलो मोठ्या मामांच्या घरी त्यांना ओवाळण्यासाठी. मग इथे आम्ही त्यांना ओवाळलं आणि घरी आलो. घरी आल्याच्यानंतर आमचा हा छोटा स्वराज इथे डान्स करत होता, म्हणजे पावरीवरती. आणि नंतर त्याची मम्मीसुद्धा डान्स करायला लागली. तर अशा पद्धतीने डान्स झाल्याच्या नंतर आम्ही इथून चाललो होतो शूटसाठी, कारण की मला माझे रील शूट करायचे होते. मग आम्ही गेलो रील शूट करायला. मग तिथे पोचल्याच्या नंतर मी पटपट माझं शूट कंप्लीट केलं, शूट वगैरे केलं आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्याच्या नंतर माझी बहीण बनवत होती पुरणपोळी. तर आजसाठी इतकंच. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.